सभागृहात उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असे श्रोतेगण आणि विशेष उपस्थिती माझे परममित्र हितचिंतक डॉक्टर दिगंबर झवर. आपण नेहमी आभार प्रदर्शनामध्ये म्हणत असतो की वक्त्यांनी किंवा पाहुण्यांनी आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमाला दिला, परंतु माझे मित्र ते डॉक्टर झवर आहेत ना, त्यांचा 1 तास किती लाखाचा आहे हे मला माहिती नाही आहे. कमला लाईफ सायन्स फाउंडेशन कंपनी आहे, त्याचे ते फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि खास या कार्यक्रमाला आज त्यांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि साधारणतः 1 महिन्यापूर्वी विजय सावे सरांचा मला फोन आला दुर्गणी की डॉक्टर साहेब तुम्हाला अशा कार्यक्रमाला यायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा असे काही निमंत्रण येतात मी लगेच होकार देतो. फार काही असं नसेल तर मी होकार देतो. ते होकार देण्यामागे 2 कारणं असतात. एक तर समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्याची मला एक आवड आहे, आणि दुसरं समर्थानं जसं सांगितलं, जे आपल्याशी खावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. माझ्या अल्पबुद्धीला जे काही ज्ञात आहे ते सांगायचा मी प्रयत्न करत असतो, धाडस करत असतो. आणि मी हा बोललो आणि लागलीच 15 दिवसानंतर ते प्रत्यक्ष भेटीला नको म्हणताना पण आले आणि त्यांनी मला ते हातात दिले की तुम्ही येताय आणि यायचे. आणि मग त्यांनी थोडं विनंती वजा धमकी दिली मला की 50-60 लोक असतील आणि एवढं छान बोलायचं, एवढं सुंदर बोलायचं की कार्यक्रम झाल्यानंतर मला प्रतिक्रिया यायला पाहिजे की वक्ते खूप चांगले बोलवले होते. आणि मला काय अनुभव, शाळा महाविद्यालयामधून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्याख्यान द्यायचं, स्त्रियांचं आरोग्य, मानसिक आरोग्य अशा विषयावर बोलणारा माणूस. तुमच्या राहावी महाविद्यालयामध्ये सुद्धा माझे 2 व्याख्यानं झाले 10 वर्षापूर्वी, पालकांसाठी होते ते. असे अनुभव असताना ज्येष्ठांसाठी म्हणून मला बोलवलं आणि म्हणून त्यांनी विषय पण नाही दिला, तुम्हीच विषय बोला. जेव्हा वक्त्यांना विषय नसतो दिला तर तेव्हा वक्ता कन्फ्यूज होतो. तुम्हीच बोला म्हणजे ज्या काही विषयावर बोलायचं, आणखी एक वरचं कन्फ्यूज. आणि मग माझी आजची अवस्था म्हणजे त्या कुरुक्षेत्रातल्या अर्जुनाची अवस्था जशी होती, समोर बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आपतेत करून तो विचलित झाला, तसं माझी काहीतरी अवस्था सकाळपासून होती. आणि त्या अर्जुनाला सावरण्यासाठी एक सारथी श्रीकृष्ण होता. त्यानं म्हणलं की नको, तू कर, जे होईल ते आपण बघू. कर्मवाद त्याने सांगितला आणि मला एक श्रीकृष्ण घेऊन यावा लागला, डॉक्टर दिगंबर. आज एवढा मोठा माणूस माझा सारथ्य केला, त्याच्या मर्सिडीज बेंचमध्ये मला बसून आणला आणि तू बोलतो, तो माझ्या नेहमी चिंतक आहे. आणि तू बोलतो की तू व्यासन घ्याय, तू बोलतो तुझं वाचन खूप काय. एकदा तर त्यानं बोला की तुला बोलायची दैवी शक्ती, असं मला हा श्रीकृष्ण प्रोत्साहित करत असतो. आणि त्या विचलित मनस्थितीतून म्हणून मला आज बाहेर काढलं आणि मी आज तुमचं. ठीक आहे, आपण आज ज्येष्ठ नागरिक दिनाच्या समारंभाला इथे आपण उपस्थित आहोत. सर्वांचं स्वागत. राही सावे शिक्षण महर्षी यांच्या वास्तवाने पावन झालेल्या ह्या तारापूरमध्ये आणि ज्याला एक वैचारिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अशा गावामध्ये माझी पात्रता आहे नाही माहिती नाही, पण तुम्ही मला ह्या प्रसंगी इथे मुख्य अतिथी म्हणून बोलवलात, त्याबद्दल खरंच मी ह्या संस्थेचा आणि पदाधिकाऱ्यांचा ऋणी आहे. आणि मी आजच्या दिवस माझ्या आयुष्यातला सौभाग्यशाली दिन समजतो की मला ज्येष्ठांना काहीतरी सांगायची संधी मिळते. सर्वसाधारण युनियनने 1990ला ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून 1 ऑक्टोबर घोषित केलं. त्या दिवशी ज्येष्ठांमध्ये सद्भावना निर्माण व्हावी, समाजामध्ये ज्येष्ठांचा आदर वाढावा, ज्येष्ठांच्या समस्या जे काय सरकार दरबारी निर्माण व्हावेत, ठेवावेत, या उद्देशानं हा ज्येष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबर सुरुवात झाला. 25 वर्षापासून मी पाहत होतो यांचं प्रास्ताविक सर्व 26वे वर्ष आहे. रोपमहोत्सवी वर्ष तुम्ही साजरे केलात, मला खूप बरं वाटलं. मला तर आज इमारत चढत असताना वाटलं की महाराष्ट्रातला हा एकमेव असं वास्तू असेल की ज्येष्ठ नागरिकांसाठी खास बनलेली आहे. आमची 40 वर्षाची डॉक्टर लोकांची संघटना आहे, मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन. खूप पैसेवाले आहेत, पण त्यांची स्वतःची इमारत नाही, सांगायला खेद वाटतंय. परंतु तुमची ज्येष्ठांची, आणि त्याला नाव तुम्ही इतकं संयुक्त दिलं ऊर्जा भवन. वा, त्याला नाव ऊर्जा भवन दिलं. आणि ती ऊर्जा आणि ती जागृती याच्याविषयी बोलण्यासाठी म्हणून मला एक आज विषय भेटला. कारण तो विषय घेऊन मी काही येत नसतो, मला विषय भेटला.
ज्येष्ठासाठी बोलायचं म्हणजे काय, एक ठराविक वयाचा निकष जो दिलेला आहे तो निकष पार केल्यानंतर ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला एक पदवी बहाल केली जाते. फार पूर्वी मला प्र.के. अत्रेंचं एक वाक्य मला वाचनात आलं होतं, वय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हा निव्वळ आकडा आहे. त्यांनी अजिबात दिलं नव्हतं अत्रे, पण त्या वाक्याचं संदर्भ, गर्भितार्थ आणि मानसशास्त्र त्या काळी मला कळलं नव्हतं की असं का बोलले असतं. पण जसं जसं मी मोठा झालो, वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केलं आणि मग मला त्याचं मानसशास्त्र आणि गर्भितार्थ अत्रेंचं कळायला लागलं. आजच मी माझ्या मूळ गावावरून आलो. मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातलं छोटंसं गाव आहे, तुमच्या तारापूरपेक्षा छोटं. जेव्हा केव्हा मी गावी जात असतो तेव्हा माझ्या वडिलांचे मित्र, माझे आजोबा, दूरचे नातेवाईक हे जेव्हा आपतेष्ट मला भेटतात, वरिष्ठ, त्यांचा आशीर्वाद घेतो आणि बोलता बोलता त्यांच्या वयाची विचारणा करतो की आजोबा वय किती झालं. मग ते सांगतात 60-70 असेल बेटा. आणि जेव्हा कधी 10 वर्षानंतर गेलं सुद्धा 60-70च सांगतात ते. आणि जेव्हा इतिहासातल्या काही घटना, ठराविक घटना ह्याची तुलना करून जेव्हा विचारलं जातं, आमचं मराठवाडा मुक्ती संग्राम 1948 ला झाला. त्यावेळेस रजाकार नावाची पोलीस कारवाई झाली होती. मग मी विचारतो, आजोबा ते रजाकार झालेलं तुम्हाला आठवते का? म्हणजे हा, आमच्या गण्या 5 वर्षाचा होता. म्हणजे सर्वसाधारण मी हिशोब लावते की त्यांचं वय 25 असेल, मुलगा 5 वर्ष, म्हणजे त्यांचं वय 90 किंवा काही वृद्धांचे 100 पार केलेले आहेत. मस्त चावडीवर बसतात, गप्पा मारतात, विनोद करतात, सुपरविजन करतात, शेताला बसून येतात, उरलेले छोटे मोठे कामं करत असतात. परंतु वय जेव्हा विचारलं तेव्हा 60-70च सांगत असतात. म्हणजे आपल्याकडे एक सुविचार आहे, अज्ञानात आनंद. म्हणजे वय माहीत नसल्याचं जे एक आनंद असतं आपल्याला माहीतच नाही. आणि आमच्याकडे ग्रामीण रुग्णालयामध्ये वयाचा दाखला घ्यायला बरेच आजी आजोबा येतात, पालघरपर्यंत येतात, तारापूरचे पण येतात. मी त्यांना सहज म्हणजे आजोबा वय किती झालं, ते असते बेटा आधार कार्डवर लिहिले तेच लिहून टाक. आणि त्याच्यामध्ये बरेचदा 10-15 वर्षाचा तफावत असतो. परंतु त्यांच्या शारीरिक दृष्ट्या त्यांचे वार्धक्याचे लक्षणं त्याच्यात आलेले नसतात. प्र.के. अत्रे मला कळायला लागले. आणि जेव्हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं, वैद्यकीय क्षेत्रामधल्या काही संशोधन सगळ्या गोष्टी कळायला लागल्या, तेव्हा कळायला लागलं की 3 प्रकारचे वय आहे. जे तुम्ही आम्ही म्हणतो ना त्याला कॅलेंडर आहे. त्या कॅलेंडरवर तो आकडा आहे, तो काय थांबत नाही, तो पुढे पुढे जाणार आपल्याला. ते कॅलेंडर वय आपण गृहीत धरून चाललो. परंतु विज्ञानानं आणि दिल्लीच्या एम्सनी त्याचं संशोधन केलं. जेव्हा केव्हा एक तरुण 30-35 वर्षाचे तरुण हृदयविकाराचा झटका येतो किंवा वार्धक्यातले त्याला जेव्हा आजार व्हायला लागतात, तेव्हा डॉक्टर लोक चकित होतात की म्हणे ह्याला या तरुण वयामध्ये कसा आजार. जेव्हा त्यांनी 100 लोकांचे असे परीक्षण केलं तेव्हा कळलं की त्यांचा बायोलॉजिकल एज किंवा जेनेटिकल एज जे म्हणतात ते 35 वर्षाचं नसून 60-70 वर्षाचं होतं. मग काउंटर परीक्षण केलं गेलं. काही जे आनंदी मस्त मौला असे असतात ना, जे म्हणतात बुड्ढा होगा तेरा बाप, मैं तो बुड्ढा नाही, अभी तो मैं जवान, असे म्हणणारे जे लोक असतात त्यांचं परीक्षण केलं गेलं तर 80 वर्षाच्या वृद्धाचं बायोलॉजिकल एज हे 50 निघालं. आपल्या डीएनए मध्ये जो क्रोमोझोम असतो त्या क्रोमोझोमवर एक टोपी असते, त्याला टेलोमर म्हणतात. थोडं वैज्ञानिक बोलतोय, ऐकून घ्या. त्या टेलोमरची जी उंची असते त्या उंचीवर आपलं बायोलॉजिकल एज ठरत असते. म्हणजे कमी आहे का जास्त. जेवढी उंची कमी तुमचं बायोलॉजिकल एज जास्त, आणि जेवढी उंची जास्त तुम्ही तारून. मग कॅलेंडर याचा काही संबंध नाही असं संशोधन आता मागील 10 वर्षामध्ये निघालं. आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय एक लेखक आहेत डॉक्टर दीपक चोप्रा, त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं, ते खूप जगभर गाजलं. त्याचं नाव होतं एजिंग इज अ मिस्टेक. आपण जी एजिंग करतो ती मिस्टेकच आहे. त्यांचं तर असं म्हणणं आहे की बायोलॉजिकल हे 60 जरी असेल समजा, म्हणजे तुमचं, तरी त्याला कमी करता येते. प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक जर तुम्ही केला तर त्याला कमी करता येतं. आणि प्र.के. अत्रेंचं जे वाक्य होतं तो निव्वळ आकडा आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. त्याच्या मागचं विज्ञान, त्याच्या मागचं मानसशास्त्र मला नंतर उमजलं की हा निव्वळ आकड्याचा खेळ आहे. मग आकड्याचा खेळ आहे म्हणून आपण त्या ज्येष्ठ नागरिक पदवी घ्यायची नाही का, आपण संस्था भरवायची नाही, असं काही नाही. सामाजिक स्तरावर हे सगळं करायचं आहे.
परदेशामध्ये अपंगांना आणि ज्येष्ठांना जो आधार आहे तो आता भारतीयांमध्ये भारताला आता कुठे कुठेतरी ह्याची जागृती व्हायला लागलेली आहे. तुम्हा सगळ्यांचा पाठपुरावा म्हणून निश्चितच पुढे परदेशात जे जे काही होते ज्येष्ठ नागरिकांसाठी ते आपल्याला मिळून. आता 1-2 महिन्यापूर्वी आर्थिक विकास महामंडळ ज्येष्ठांसाठी तयार झालं. भारत सरकारने अधिसूचना काढली त्याची. माननीय उच्च न्यायालयाचा आत्ताच एक निर्णय आला 8 दिवसापूर्वी, तुम्हाला माहित असेल की ज्येष्ठांसाठी रेल्वेमध्ये आणि लोकलमध्ये विशेष डब्याची सोय करण्यात येईल. आणि रेल्वेनं त्यांना 2 वर्षाचा अवधी मागून घेतलेला आहे की आम्ही 2 वर्षामध्ये असे डबे डिझाईन करू, माहित असेल काय लोकांना, की तुम्हाला आता वेगळे डबे म्हणजे खालची बर्थ प्रत्येक डब्यामध्ये द्या असं नाही. एक फुल्ली डेकोरेटेड वृद्धांसाठी जे काय करता येईल ते आम्ही 2 वर्षात करू. कदाचित पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला तसे डबे पण भेटतील. म्हणजे शासकीय पातळीवर हे सगळं चालू आहे. आपला प्रयत्न करायला लागले. पण फक्त एक लक्षात ठेवा, हा आकड्याचा खेळ आहे. वय म्हणजे दुसरं तिसरं काय नसून नेहमी आपण स्वतःला प्रोत्साहित करत राहायचं. अभी तो मैं जवान. विंटन चर्चिलचे एक खूप सुंदर वाक्य आहे. ते सांगतात दिस इज नॉट द एंड. वार्धक्य म्हणजे इवन दिस इज नॉट द बिगिनिंग ऑफ द एंड, परहॅप्स इज द एंड ऑफ द बिगिनिंग. दीपक चोप्रा सांगतात 70 हे मध्यंतर आहे. पुढे आणखी 70 वर्ष तुम्ही जगू शकता जर एजिंग इज अ मिस्टेक पुस्तक वाचलं. म्हणजे तुमचं आता मध्यंतर झालेलं आहे. आता तर अभी तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त. म्हणून मनानं जरी शरीरात वार्धक्याचे शरीरावर जरी आले तरी मनानं तुम्ही तरुण राहायला पाहिजे असा सल्ला एजिंग इज अ मिस्टेक ह्या पुस्तकात दिलेला. तर आपल्याला हे बायोलॉजिकल एज जेनेटिकल एज कसं कमी करता येईल, त्याच्यासाठी काय काय करता येईल, याचा थोडासा आपण आता इथे ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत चर्चा करू. जीवन म्हणजे सुख मिळवण्यासाठी केलेला खडतर प्रवास. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख आणि आनंद असतो, कारण त्या ज्या फॅक्टर सांगितलेल्या आनंदी जगणं, संघर्षमय स्थितीमध्ये कमी राहणं, ताणतणावापासून मुक्त राहणं, या सगळ्या गोष्टी त्या पुस्तकीमध्ये दिलेल्या आहेत. परंतु सर्वात शेवटी म्हणजे आपलं वार्धक्य आनंदी आणि सुखमय कसं जाईल ह्याचा प्रयत्न करा. तर आपल्याला आनंदी राहण्यासाठी काय काय करता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हायला. सकारात्मक. आता मोटिवेशनल स्पीकर माझ्यासारखे म्हणतात थिंक पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. कसा विचार करायचा पॉझिटिव्ह? स्पीकर्सला बोलायला फार सोपं होतं, थिंक पॉझिटिव्ह. सुरुवात होईल का? तर त्यासाठी काय करता येईल की माझ्या दृष्टीनं नकारात्मक गोष्टी जरी तुम्ही काढून टाकल्या, ऐकायला कमी येते का? येते पाठीमागे येते. सकारात्मक दृष्टिकोन वाढीस करण्यासाठी नकारात्मक दृष्टिकोन जरी तुम्ही वजा केला जाणीवपूर्वक प्रयत्न करून तरी सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो, आपोआप वाढीस. जसंही आमचे शासकीय कर्मचारी 58ला रिटायर झाले, जसं की त्यांना परवाना भेटला आराम करायचा. जो सकाळी 5ला उठून धडपड करायचा, सकाळी 8ला उचारा. आता मी रिटायर्ड झालो, मी निवृत्त झालो म्हणजे मला ऐशो आराम जिंदगी जगायचं आहे अशा कुठेतरी आविर्भावामध्ये प्रवेश करतो. मग तेच वाक्य, आता आमचं झालं, आमचं संपलं, आम्ही आज आहे उद्या नाही आहे, पिकलेलं पान आहे कधी गळून पडेल. मग पडा ना आज. कशाला तरी लोकांना उदासीन करता. काही लोक तर एवढं बोलतात आमची अर्धी लाकडं गेली स्मशानामध्ये, मग अर्धी तू घेऊन जा. अरे एवढी नकारात्मकता, एवढी उदासीनता कशासाठी बाबा? हा ठीक आहे, जन्म मृत्यू व्याधी जरा, बुद्धाने जे सांगितलं व्याधी जरा मरणम, हे शाश्वत सत्य आहे. ज्याला कळलं तो बुद्ध, ज्याला नाही कळलं तो निर्बुद्ध. या गोष्टीचा तर स्वीकार करायचा आहे. सकारात्मक बाजू तुमची वाढवायची आहे. सकारात्मक बाजू वाढण्यासाठी सर्वप्रथम नकारात्मक गोष्टी काढून टाका. आकडा हा नुसता खेळ आहे. वय हाला पुढे जायचं आहे. त्यासाठी समाजामध्ये सत्संग म्हणजे कुठे बुवाबाजी त्याच्या संकीर्तनाला वगैरे जा नाही, तर अशी व्यक्ती जी खूप सकारात्मक आहे, जी खूप कॉन्फिडंट आहे, आत्मविश्वास ज्याच्यामध्ये प्रचूर भरलेला आहे, अशा व्यक्तीच्या सोबत राहायचं. मी डॉक्टर दिगंबरच्या सोबत त्यासाठीच राहतो. मला पण त्याच्यासारखा पैसेवाला व्हायचं. तर अशा व्यक्तींच्या सोबत राहिल्यानंतर तुमच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन वाढेल. तशा व्यक्ती जे सकारात्मक आहेत त्यांच्या आत्मचरित्र वाचा. हल्ली समाज माध्यमावर तुम्हाला पाहिजे ते एका बोटावर मिळते. तुमच्या
शरीरात जर ताकद जरी नसल्या तर आता टच स्क्रीन आलेलं आहे. दाबायला कळ दाबायला जरी ताकद नसेल तरी टच स्क्रीनवर तुमचं सगळं जमाना आलं. तुम्ही वाचा, पुस्तके वाचा. वाचनाचा एक व्यासंग त्याप्रमाणे निर्माण होतो. सकारात्मक जे काय आता तुम्ही जर जगातल्या श्रीमंत व्यक्तीची यादी दरवर्षी जाहीर होते, त्यातले 90% हे सिनियर सिटीजन आणि त्यातले 25 ते 30% हे 90 पार केले. ते वॉरेन बफेट घ्या, एलन मस्क नावाचे एक करोडपती आहेत. हे इतके श्रीमंत आहेत, गर्भश्रीमंत. पहिल्या 5 मध्ये असणारे व्यक्ती ते स्वतःची कामं करतात. 90 मध्ये स्वतःचा स्वयंपाक करून खातात. वॉरेन बफेट आपले रतन टाटा घ्या, स्वतःची गाडी स्वतः चालवतात, बॅग स्वतः घेऊन जात असलेले त्यांचे आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत. किती आदर्श घेण्यासारखं आहे असं व्यक्ती. जी मॅकडॉन नावाची जी हॉटेल आहे, 65व्या वर्षी तो वृद्ध अंतरावर खेळून आहे एका आजाराला. त्याच्या डोक्यात संकल्पना आहे की मला उद्योग सुरू करायचा आहे आणि जगभरातल्या अख्ख्या तरुणाईला वेळ लावतो तो. अरे दूर कशाला, आपले अमिताभ बच्चनचं घ्या. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जेवढा संघर्ष, व्यावसायिक संघर्ष लागला त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त व्यावसायिक संघर्ष त्यांच्या जीवनात होता. आर्थिक विवंचना सुद्धा त्यांनी भोगली. आपल्याकडे पण आर्थिक विवंचना असते. आजाराच्या ज्या काही गोष्टी असतात तसे भरपूर आजार होऊन गेले. आणि काही कौटुंबिक कला असतील, त्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला असताना सुद्धा 82व्या वर्षी कल्की नावाचा सुपरहिट चित्रपट तो देतो आणि त्याचे समवयस्क आज कुठे आहेत? एक जिवंत उदाहरण आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये आहे. आणि त्याचा आत्मविश्वास बघा. पुढचे 6 वर्ष विविध चित्रपटासाठी त्याने तारखा बुक करून टाकले आणि आम्ही म्हणतो पिकलेलं पण आज गळेल की. आणि निर्मात्यांनी पण त्याच्यावर पैसा लावला. निर्मात्यांना किती आत्मविश्वास आहे, कारण तुम्ही आत्मविश्वास दाखवल्यावर समोरचा कोणीतरी आत्मविश्वास दाखवेल. एवढा प्रचंड आत्मविश्वास 82 वर्षाच्या वृद्धामध्ये आहे. आपल्यामध्ये असे उदाहरणं कितीतरी भेटतील. तुमच्यामध्ये सुद्धा असे बसलेले काही उदाहरण, असे उदाहरणं, अशी सकारात्मक बाब आणि आत्मविश्वास, अशा सगळ्या सकारात्मक बाबीनं आपल्यामध्ये आत्मविश्वास एवढा जागृत करायला पाहिजे की एक शेर आहे, खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना, हर तकदीर के पहला खुदा बंदे को खुद पूछे बोल तेरी रजा क्या. तुला काय पाहिजे सांग, मला 20 किलोमीटर मॅरेथॉन पळायचं आहे, घे. परंतु आठ काय, खुदी को कर बुलंद इतना. स्वतःला इतकं बुलंद आत्मविश्वासानं तुम्ही करायला पाहिजे की जे मागेल ते तुम्हाला भेटेल. असा सकारात्मक आत्मविश्वास तुमच्यामध्ये तुम्ही जागृत करा. त्यानंतरची गोष्ट येते की कृतिशीलता. नुसती सकारात्मक आत्मविश्वास तुम्ही ते कृतिशील राहिलं पाहिजे, म्हणजे कार्यमग्न राहिलं पाहिजे. आज श्रीमंताच्या यादीतले जे लोक आहेत ते आज 90मध्ये पण कार्यमग्न. व्यायाम हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवा. मग कुठल्या प्रकारचा असेल, चालाल तर चाला. सगळ्यात महत्वाचा चांगला व्यायाम वृद्धांसाठी म्हणजे चालण्याचा व्यायाम. मग काय तुम्हाला सायकलिंग करता येईल, आणखी काय व्यायाम करता येईल, तर निश्चित तुम्हाला तुमचं वार्धक्य जर चांगलं निरोगी धडधाकट टिकवायचं असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही. व्यायामाला अविभाज्य घटक बनवा. एकही दिवस असं नाही की व्यायामाचे फायदे म्हणजे ह्या वयामध्ये लागणारे डायबेटीस, ब्लड प्रेशर, कॅन्सर, थायरॉइड असे जे काही आजार आहेत त्या आजार व्यायाम रोखू शकतो, असेल तर कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. दुसरं, आनंदी राहण्यासाठी म्हणून जे काही हार्मोन्स असतात, आता मी फार डिटेल्समध्ये जाणार नाही, एंडोर्फिन वगैरे जसे हार्मोन, त्याला हॅप्पी हार्मोन म्हणतो, त्या हार्मोनची वृद्धी तुम्हाला व्यायामातून मिळणार आहे. जर कोणी करत नसेल तर क्षणे हळूहळू व्यायामाला लागा, आजचा माझा सल्ला. कारण त्याच्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार नाही. आहार आणि व्यायामाची तुलना जर तुम्ही मला आज एक डॉक्टर म्हणून विचाराल तर तरुणपणी आहाराचं जेवढं महत्व आहे त्याच्यापेक्षा 1% वृद्ध अवस्थेत व्यायामाचं महत्व आहे. कारण आहार तर चांगला घ्यायचा आहे, तुम्ही बोलणारच आहे, परंतु पचन संस्था आपली एवढी वीक झालेली असते की व्यायामावर थोडासा जास्त भर तुम्हाला द्यायला पाहिजे. आणि व्यासंगी व्हा, काहीतरी छंद बघा. मग तो वाचनाचा छंद असेल, सायकलिंगचा असेल,
गार्डनिंग करायचं असेल, शेतीचा असेल, तुमचा काय व्यवसाय असेल, तर तुम्ही छंदामध्ये, छंद सुद्धा एक असा असतो की हॅपी हार्मोन्स वाढवण्यासाठी फार महत्वाची भूमिका आहे. कारण आनंद काय एका गोष्टीमध्ये नाही आणि आनंद सापेक्ष आहे. तर इथं कम्युनिटी, तर तुम्हाला व्यायाम करायचा आहे, छंद बाळगायचा आहे, त्याच्यानंतर योग, ध्यान धारणा, ह्याच्या सुद्धा ध्यानधारणावाले तर असे सांगतात की तुमचं जेवढं वय होईल तेवढी ध्यानधारणा तुम्ही करा, तेवढे मिनिटाची तुम्ही ध्यानधारणा रोज करायला पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा हॅपी हार्मोन्स तुमच्यामध्ये सर्व होतात. तर हे कृतिशील ठेवा. तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही 10 कामाची यादी तुम्ही तयार ठेवायला पाहिजे. मग ते छोटे मोठे काही काम असतील, समजा तुमच्या नातवंडाला शाळेत सोडायचं असेल, ते एक काम आहे, ते काम आणि कोणी ते करते, तुम्ही स्वीकारा, बँकेत जा, पोस्टात जा. आता म्हातारपणीचे काम आहेत म्हणून ते काम कुठलंही छोटं मोठं नसतंय, कामातच राम शोधा. आणि तुम्ही रोज 10 ते 12 कामं नित्य नियमानं करत चला. व्यायामासोबत, छंदासोबत, ध्यानधारणासोबत काम करण्याची सवय ठेवा. तुम्ही जेवढे चालत फिरत राहाल तेवढं तुमचं वार्धक्य हे निरोगी आणि स्वस्थ राहील. तर तुम्ही काम करत जा. त्याच्यानंतर आहे आर्थिक बाब. आर्थिक बाजू किती जरी म्हणलात, एक गाणं होतं, बाप बडाना भैया, होल सिंगित बॅक भैया सबसे बडा रुपये. कारण तुमचं कुटुंबातलं, समाजातलं आणि देशातलं स्थान तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असतं. त्याच्यामुळं सेव्हिंग असू द्या किंवा जे आता वार्धक्यात पदार्पण केलेले आहेत, अशांना माझा सल्ला राहील की तुम्ही बचतीचं धोरण जे आहे ते इन्व्हेस्टमेंटच्या रूपानं, कारण मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही आता उदाहरणं मला सांगायची इच्छा नाही आहे, परंतु एक उदाहरण, ठळक उदाहरण म्हणून सांगतो. एक मुलगा त्याच्या आईला अतोनात वाचवण्याचा प्रयत्न करायचा, आयसीयू मध्ये ऍडमिट करायचा, मग घेऊन जायचा, 6 महिन्यानंतर पुन्हा घ्यायचा. आम्ही म्हणायचो आता वय झालेलं आहे 90, एवढं, तर आम्हाला त्या मुलाचं फार कौतुक वाटायचं की हा एवढा प्रयत्न करतो आईसाठी वगैरे. पण नंतर 4-5 खेपेला झाल्यानंतर माझ्या नर्सने मला सांगितलं, साहेब तो मुलगा म्हणजे काय, त्या आईला सर्व मार्गाने मिळून मिळणारा पेन्शन 2.5 लाख आहे. 6 महिन्यामध्ये ती एकदा ऍडमिट करतो, त्याचं 90,000 1 लाखाचं बिल होतंय, 6 लाखाचं त्याला प्रॉफिट होतंय. म्हणजे मला सांगायला पण कसं वाटतं, परंतु एक गोष्ट तुम्ही नाकारता, सगळ्यांच्याकडे परिस्थिती असेल असं नाही आहे, पण आर्थिक बाजू ही आपली भक्कम ठेवावी. असेच एक रिटायर्ड उपजिल्हाधिकारी माझ्याकडे आले होते, तहसीलदार होते पालघरला. मी आल्याबरोबर त्यांचं खूप अवबोधन केलं, साहेब बसा इकडे, चहा घेणार, काय घेणार, आपल्या नित्य ह्याच्यासारखं मी त्यांना विचारणा केली. त्यांचे डोळे पाणावले हो. म्हणे की निवृत्त झाल्यावर मला कोणी एवढा भाव दिला नाही आणि तुम्ही मला एवढं हे केलं. नाही नाही, आपले तर ते संस्कार आहेत म्हणलं. मग त्यांनी हळू स्टोरी सांगायला लागली, ती नटसम्राटाची स्टोरी मला आठवली. समाजामध्ये नटसम्राट कमी नाहीये. त्यांनी त्यांची सगळी ग्रॅज्युएटी, पेन्शन, सेम स्टोरी वाटून टाकली आणि मग शेवटी ते दौरा अर्धवट संपून अमेरिकेवरून त्यांना यावं लागलं. या माझ्या पाहण्यातल्या घटना मी पाहिलेल्या. तर आर्थिक बाजू जी आहे ती आपली, असं मी म्हणत नाही तुमच्या ह्याच्याशी काय हे नाही आहे, परंतु आर्थिक बाजू आपली हे सत्य आहे. त्यानंतर जो येतो की आपल्या जीवनाला एक ध्येय असा, प्रत्येकाच्या जीवनाला एक ध्येय असं, मी जगतो कसं, आणि तो ध्येय हा नुसता कौटुंबिक ध्येय नसा. आपण व्हिडिओ गेम खेळतो बघा, व्हिडिओ गेम मध्ये कसं असतं, एक लेवल झाल्यानंतर थोड्या कठीण लेवलमध्ये जातो. तुमचा एक कौटुंबिक जीवनाचा लेवल संपलेला आहे. तुम्ही तुमचं कुटुंब घडवलेलं आहे, कुटुंब उभारलेलं आहे, मुलांना सुस्थितीत केलेलं आहे, त्यांचे लग्न लावून दिलेले आहेत, तुमचं कर्तृत्व तुम्ही सिद्ध केलेलं आहे. आता तुम्ही दुसऱ्या लेवलला गेले. तुम्ही कुटुंबाचे तर आहातच, पण ह्या गावचे, ह्या समाजाचे, ह्या राष्ट्राच्या, मी तर तुम्हाला ह्या राष्ट्राचं वैचारिक संपत्ती, वैचारिक वारसा म्हणून घोषित करतो. कारण जशी दुधाची दही, दह्याची लोणी, लोण्याचं तूप होतंय, तसं तुम्ही तूप आहात या समाजात, तुम्ही क्रीम आहात. दिस इज द क्रीम ऑफ द सोसायटी. तर तुम्हाला आता समाजाला सुद्धा द्यायची वेळ झाली, तुम्हाला स्वतःला सांभाळायचं. कर्नाटकमध्ये थिमक्का म्हणून एक स्त्री आहे, 112 वर्षाची वृद्ध आहे. तिला शासनानं
पदक दिलं गेलं, पद्मश्री अवॉर्ड दिलं गेलं. कोणतरी बोलतायत तिथे दिसतं. 112 वर्षाची वृद्ध आहे, तिला पद्मश्री अवॉर्ड ह्याच्यासाठी दिलं गेलं की तिने 60व्या वर्षी असं पण केलं, तिला मुलबाळ होत नव्हतं, मी झाडं लावेल, आणि तिने 1,00,000 वडाची आणि पिंपळाचे झाडं पुन्हा बेंगळूर हायवेवर लावून, नुसते लावले नाही ते आता मोठे झालेत, पूर्ण रोड सावली करून टाकले. तिला पद्मश्री अवॉर्ड मिळाला. दशरथ माझी नावाच्या एका वृद्धानं पूर्ण डोंगर एक हाती खोदून काढलं, 40 किलोमीटरचा फेरा 1 किलोमीटरवर आणला. माउंटन. अशी तर उदाहरण, शेकडो उदाहरण आपल्याला देता येईल. जलसंधारणाचं ध्येय घ्या, वृक्ष लागवडीचं घ्या, किंवा समाजाचं काय देणं आहे, असं मोठं ध्येय ठेवा. आमचे ध्येय म्हणजे काय असतात? माझ्या आईला त्यांनी विचारलं, मी आईच्या घरी राहतो पालघर. माझे बरेच मित्र म्हणतात आई माझ्याकडे असते, मी आईच्या घरी राहतो. आणि माझा मित्र दिगंबर पण त्याच्या आईच्याच घरी राहतो. असं कोणी म्हणू नका की आई वडील माझ्याकडे राहतात, तो अपमान आहे. तर माझ्या आईला सुद्धा विचारलं तुझं ध्येय काय, तर ती म्हणते मला नातवंडाचं लग्न बघायचं. आता पूर्वीचं ध्येय तिचं मला नातवंडाचं तोंड बघायचं, आता तिला नातवंडाचं लग्न बघायचं. आमचे ध्येय ठीक आहे, अशिक्षित आहे, तिच्या पुरतं तो ध्येय सीमित, काहीतरी ध्येय आहे, परंतु मोठे ध्येय ठेवल्यानंतर जीवनात जो आनंद निर्माण होतो त्याच्याबद्दल मी बोलतो. त्या ध्येयावरून एक मला कथा आठवली. माझ्यासारखाच एक हास्य कवी होता, तो ठिकठिकाणी आपले निमंत्रण हा म्हणायचा, निमंत्रण घेतला, जेवढी अटकली गेली. त्याची आई त्याच्या बायकोला म्हणायची तुम्हाला नातवंडाचं तोंड कधी दाखवते, नातवंडाचं तोंड कधी दाखवते, एकच रट लावायची. सुनबाईला आला राग, ही सारखी काय म्हातारी मागे लागली. तिने रागानं म्हणलं तुझ्या मुलाचं तोंड अगोदर मला दाखव, तर मी तुला नातवंडाचं तोंड दाखवेल ना. कारण तिचा नवरा फिरत असतो. हा विनोदाचा भाग सोडला तरी आपले ध्येय जे आहे, आपले ध्येय फार छोटे असतात. मोठे ध्येय, एपीजे कलाम सांगायचे की छोटे स्वप्न बघणं, छोटे ध्येय करणं हा अपराध आहे. असे मोठे ध्येय तुम्ही समाजामध्ये ठेवायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, एकदम महत्वाचं, आपल्या स्वभावाला आता कसं मुरड घालता येईल. कारण आतापर्यंत आपण एकदम ताठ मानेनं आपलं सगळं चालत होतं, आणि जनरेशन गॅप नावाचा एक आता गॅप आलेला आहे, जो पूर्वी 25-30 वर्षाचा होता तो कमी कमी होत आता 5 वर्षावर आलेला. 2 भावामध्ये गॅप आहे. मोठा भाऊ म्हणतो, छोटा भाऊ म्हणतो, मोठा भावाला तुला काहीच कळत नाही. आई बाप तर, पोरं तर म्हणतात मम्मी तुला काय कळत, तू वेडी आहे. पप्पांना काही कळत नाही. म्हणजे असा प्रकारचं, किंवा आम्ही दिलेले आता सूचना किंवा जे काय आहे त्यांना आता नकोसं वाटायला. त्यामुळे घरामध्ये ज्या काही गमती जमती म्हणेन त्याला मी, कलह नाही म्हणणार, ते निर्माण होतात. आणि त्याच्यामधून मग आपण कुठेसे नकोशे व्हायला लागतो घरामध्ये. अशी परिस्थिती होऊ नये म्हणून आपल्याला आता कुठेतरी आपल्या स्वभावावर, आपल्या जिभेवर ताबा ठेवावा लागेल. ज्या अर्थी आपण आगळ चगळ काही खाणार नाही आणि आगळ चगळ काही बोलणार नाही, असा द्विअर्थी जिभेवर ताबा आता ठेवावा लागेल. आपल्याकडे खूप मोठा मिथ आहे, स्वभावाला काही इलाज नाही, स्वभावाला काही इलाज नाही, निव्वळ खोटा आहे, एकदम धांदट खोटा आहे. अहो जेव्हा वयावर इलाज मी सांगितला, बायोलॉजिकल एज कमी करता येते, स्वभाव का नाही कमी करता येत, पण आपल्याला तो जाणीवपूर्वक कमी करायचा नसतो. आपला युगो हा नेहमी असा घरामध्ये, जो आमच्या काळात आम्ही असे आम्ही तसे, हा जर काही सारखा, आणि नाही आवडतो मुलांना, आम्ही कसे गरिबीतून बाहेर आलो ह्याच्या स्टोरी एवढे वेळा जगत आहे, पप्पा बोरिंग स्टोरी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला, जोपर्यंत तुम्हाला उपदेश विचारणार, सल्ला विचारणार नाही, सल्ला द्यायचा नाही. आणि निसर्ग सुद्धा तुम्हाला तेच सांगतोय, तुमचे कान आता कमजोर झाले, कमकुवत होतात, म्हणजे आता तू काय ऐकू नको बा, मुलाचं तुझ्याचं काय चालतं दुर्लक्ष, तुला ऐकण्यासारखं आता काय राहिलेलं नाही. तुमचे दृष्टी अंध होतात, आता सौंदर्य बघण्यासारखं काय राहिलेलं नाही. फार बारकाईने नको बघू, ठळक ठळक तेवढं बघ. तुमचे दात आता पडले, म्हणजे पूर काय आता फोडून खायचे दिवस गेले, आता स्मृती कमी होते, आता म्हातारपणी आठवत नाही. हो का आठवत नाही? निसर्गच तुम्हाला सांगतोय आता तू थोडा बदल. आणि आता आठवत नाही ना, जाऊ दे ना, कशाला लक्षात ठेव.
विसरणं ही कला आहे आणि मी तर म्हणतो वार्धक्यामध्ये वरदान सुद्धा. छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्यानं क्षमा करायची गरज नाही. निसर्गच तुम्हाला क्षमा करायचं शिकतो. निसर्गाचे संकेत आहे. आणि तुमचं मी मुखपत्र बघितलं, ज्येष्ठतम ही परिपक्वता. खूप सुंदर हा, किती वैचारिक वारसा आहे याला. ऊर्जा भवन, ज्येष्ठतम ही परिपक्वता. ही परिपक्वता, प्रगल्भता आपल्यात यायला. आपण मोठे आहोत घरात. छोट्या छोट्या चुका, निग्लेक्ट, क्षमावरती तुमच्यामध्ये जास्त असेल. जेव्हा मी तरुणांसमोर बोलेल तर तरुणांना बोलेल, आज मी त्यांचीच बाजू घेणार आणि तुम्हाला सांगणार की तुम्हाला तुमचा स्वभाव आता बदलायला लागेल. म्हणजे अपमान वगैरे असं काय, परंतु ते एक 4 चाकी वाहनाची एक जाहिरात येते. 2 भाऊ गाड्या चालत असतात, छोटी गाडी अशी जोरात क्रॉस करून जाते. तर हा पण जोरात चालवला तर त्याला भाऊ सांगतो, जाऊ दे हम बडे है वेक्टर. तसं तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही मोठे आहात, ज्येष्ठतम आहात, तेवढी परिपक्वता तुमच्यामध्ये यायला पाहिजे. आणि हे जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक केलात तर तुमच्या स्वभावामध्ये बदल होऊ शकतो. एक तुमच्या काळातला एक राजेश खन्नाचा चित्रपट होता बावर्ची म्हणून, पाहिला असेल. किंवा आता एक आलेला अतिथी तुम कब जाओ, परेश रावलचा. हे 2 चित्रपट मला खूप भावले. तो बावर्ची म्हणून येतो आणि घरचा तो सदस्य म्हणून जातो, इतके की त्याच्यावर सगळे विश्वास करतात, लहानापासून वृद्धापर्यंत. आणि तो चुकून एकाच्या घरी येतो, अतिथी तू कब जाओगे. आणि जेव्हा कळते की हा आपल्या घरचा पाहुणाच नाही, तर त्याला सोडायची इच्छा होत नाही. आणि ज्या कल्पकतेने हे 2 अभिनय तिथे झाले, ती कल्पकता आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला काही करता येईल का, ह्याचा कुठेतरी वेळ आला. आता मी गावावरून आलो, माझ्या एका मित्राचे वडिलांचं निधन झालं होतं. मग मी त्यांच्या घरी बसायला गेलो. ते सांगत होते की आप्पा गेले, इतके लोक जमले म्हणे की प्रेत स्मशानभूमीमध्ये होतं आणि शेवटची लाईन देशीमध्ये होती, म्हणजे 1000-1500 आणि एवढे लोक बसून गेले की 50 किलो साखर खपली म्हणे आमच्या घरात. आप्पा ग्रेटच होते, त्याला कळलंच नाही आप्पा किती ग्रेट होते. म्हणजे आपण जाणीवपूर्वक आपली प्रतिमा, आपलं चारित्र्य जर तुम्ही व्यवस्थित कराल, जाणीवपूर्वक कराल, तर जसं वपू काळे म्हणतो, जगावं तर असं जगावं, इतिहासानं आपल्यासाठी एक पान राखून ठेवावं. जेव्हा तू जाशील तेव्हा मी लिहीन, पण एक पान तुझ्यासाठी आता आहे, कारण तुझं कर्तृत्व मी पाहिलेलं आहे. वसीम रजवीचा एक शेर आहे, तरासिये खुद को इस कदर जहां में, तरासिये खुद को इस कदर जहां में, पाने वाले को नाज हो, खोने वाले को अफसोस है. आपण आपलं काम करत, माझा स्वभाव किती निर्मळ, किती आनंददायी, किती लोकांना हितकर राहील, हे सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे. दुसरं कोणी काय करू शकत. कबीराचा एक दोहा आहे. कबीर म्हणतात, बुरा ढूंढन मैं चला, बुरा ना मिलियो कोई, जब मन खोजा अपना, तो मुझसे बुरा ना कोई. जेव्हा मी पाहायला गेलो, वही आणि पेन घेऊन जेव्हा माझ्या स्वभावाचं ऑडिट करायला गेलो, तर जगात माझ्यापेक्षा वाईट माणूस मला भेटला नाही. त्या गोष्टी माझ्यामध्ये होत्या, मला कळलंच नाही. हे मानव जातीचं दुःख आहे की आपण कधीतरी चुकतो. आपण बोललेलंच खरं आहे, आपण जे काही करतो तेच सगळं श्रेष्ठ असतंय, अशा कुठेतरी आविर्भावामध्ये असतो. आणि हा चुकतो, तो चुकतो, सुनबाई चुकते, बहीण चुकते, ही चुकते. आपण लोकांना चूक धरत असतो आणि आपण कुठे चुकत नाही. म्हणून गालिब बोलतो, गालिब जिंदगी भर वही भूल करता रहा, गालिब जिंदगी भर वही भूल करता रहा, भूल चेहरे पे थी, आईना साफ करता. आम्ही लोकांना नीट करायला जातो. लोकांना नीट करण्यामध्ये तुमची ऊर्जा वाया न घालता आपण स्वतः कसं व्यवस्थित राहता येईल ह्याचा प्रयत्न करा. जग आपोआप बदलेल. शेवटी मी तुम्हाला एक शेर सांगतो आणि माझ्या शब्दाला वाणी देतो. बड़ी शिद्दत से निभाव अपना किरदार इस जिंदगी में यारो, बड़ी शिद्दत से निभाव अपना किरदार इस जिंदगी में यारो, पर्दा गिरने के बाद भी तालियां बजती है. 50 किलो साखर वाटली, पडदा पडल्यानंतर सुद्धा
आपल्या नावाची ताल्या वाजायला पाहिजे असा संदेश देऊ. ज्येष्ठासमोर बोलण्याची मी काही आज अवज्ञा केली त्याबद्दल सर्वांचे माफी मागून माझ्या शब्दाला वाणी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.